आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा. ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सुका कचरा गोळा. नागोठाणे शहराच्या विविध भागातून फिरवण्यात आली गाडी. नागोठाणे रोशन पत्की. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नागोठाणे शहरातून ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सुका कचरा गोळा करण्यासाठी गाडी फिरवण्यात आली. राष्ट्रसेविका समिती अहिल्यादेवी शाखा नागोठाणे यांच्या प्रयत्नातून गावातील KMG विभाग, अंगरआळी, खडकआळी, गुरवआळी, सूर्यदर्शन सोसायटी या भागातील सुमारे 50 गृहिणींनी घरात तयार होणारा सुका कचरा साठवायला सुरुवात केली. प्लास्टिक व काच, कागद, धातू, लाकूड, कापड अशा प्रकारचा कचरा साठवला जातो. ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या माणगाव येथील केंद्रात या कचऱ्याचे विलगीकरण केले आणि सर्व प्रकारचा कचरा पुनश्चक्रण करण्यासाठी त्या केंद्रांना पुरवला जातो. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजल्यापासून सुप्रीम वसाहत कचेरी, शाळा परिसर, सूर्यदर्शन परिसर, खडकआळी, उपाध्येवाडा, अंगरआळी, मोदगी रेसिडेन्सी, ओमसाई, चैतन्य बंगला, KMG विभाग, गांधी चौक, आपला बाजार, गांधी चौक, गुरवआळी, पुष्पा हाईट्स, बाजारपेठ, रिलायन्स चौक व हायवे परिसर येथे फिरवण्यात आले. ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन आणि राष्ट्रसेविका समिती यांनी यासाठी गावात जागृती केली. महिलांना सुका कचरा साठवायला उद्युक्त केले. नागोठाणे ग्रामपंचायतीनेही या कामासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास गाव स्वच्छ आणि सुंदर राहील अशी या प्रकल्पात सहभागी सेविकांनी व्यक्त केली. यासाठी अधिकाधिक गृहिणींनी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी अपेक्षा राष्ट्रसेविका समितीच्या सेवकांनी व्यक्त केली. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.